नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त फाशीपूल चौकात अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न। प्रतापनगर भागामध्ये असलेल्या अतिक्रमित दर्ग्याचे अतिक्रमण भाजपा पदाधिकाऱ्यांच्या दबावानंतर काढले। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू। निमगुळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त करण्यात आले अभिवादन। आता बातमीपत्र विस्ताराने। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त धुळे शहरातील फाशीपूल चौकात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त धुळे शहरातील फाशीपूल चौकात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी समाजसेवक वाल्मिक जाधव, बंडू गांगुर्डे, अमृत कांबळे, नितीन जगताप, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे, आकाश बागुल, आकाश जगताप, सोमनाथ गायकवाड, ॲडव्होकेट तुषार ससाने, संदीप पवार, संजय मस्के, मयूर मरसाळे, मुकेश वाकळे, आप्पासाहेब पवार, राकेश ससाने यांच्यासह नागरिक उपस्थित होते। अवघे 1.5 दिवस शाळा शिकून समग्र वास्तववादी मराठी साहित्याचे निर्माते, साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची आज 56वी पुण्यतिथी सालाबादाप्रमाणे समस्त मातंग समाजाच्या वतीनं पूर्णाकृती पुतळ्या समितीच्या नियोजित जागी होत असते। यावरती देखील अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं समाज या ठिकाणी जमा झाला आहे। अण्णाभाऊ साठेंच्या या पुण्यतिथीनिमित्त समाजाची एकजूट आणि समाजाचं एकत्रीकरण करण्याचं काम सर्व समाजातील ज्येष्ठ थोर मंडळी करत आहे। अण्णाभाऊ साठेंनी ज्या पद्धतीने आपल्याला जो वारसा दिला आहे संघर्षाचा, तो यापुढे या दिवशी आम्ही अशी शपथ घेतो की तो वारसा आम्ही कायम चालू ठेवणार आहोत। त्यानंतर त्यांनी ज्या शिक्षणाचे महत्त्व सांगितले आहे, या दिवशी त्या या कार्याचा उजाळासुद्धा त्यांच्या शिक्षणाच्या महत्त्वाला आम्ही देणार आहोत। सर्वांनी एक विचार केला आहे की अण्णाभाऊ साठेंच्या दिलेल्या आपण शिदोरीवरती सर्वांनी आपला वाटचाल करत राहावी आणि अण्णाभाऊ साठेंना श्रद्धांजली या ठिकाणी आम्ही वाहत आहोत। अण्णाभाऊ साठेंना विनम्र अभिवादन करण्यासाठी समाजातील ज्येष्ठ समाजसेवक बंडूनाना गांगुर्डे, धुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे साहेब, या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते वाल्मिकांना जाधव, ॲडव्होकेट तुषार ससाने, वाकळे साहेब, त्यानंतर अविनाशजी, संजय भाऊ देसले, अमृत अण्णा कांबळे, कृष्णा भाऊ मस्के, संदीप पवार, आकाश बागुल, नितीन जगताप आणि बरेच मंडळी। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील प्रतापनगर भागामध्ये असलेल्या अतिक्रमित दर्ग्याचे अतिक्रमण माजी उपमहापौर कल्याणी आंबळकर व भाजप पदाधिकाऱ्यांच्या दबावानंतर काढण्यात आले आहे। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील प्रतापनगर भागामध्ये असलेल्या अतिक्रमित दर्ग्याचे अतिक्रमण भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या दबावानंतर काढण्यात आले। शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये असलेल्या प्रतापनगर भागामध्ये गेल्या 35 वर्षापासून एक कुटुंब हे अतिक्रमण करून राहत असून त्या अतिक्रमण केलेल्या जागेच्या ठिकाणी या कुटुंबाने पीरबाबाची दर्गा अनधिकृतपणे उभारली होती। या संदर्भात प्रतापनगर भागात राहणाऱ्या रहिवाशांनी माजी उपमहापौर कल्याणी आंबळकर यांच्याकडे तक्रार केली होती। कल्याणी आंबळकर यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रतापनगर भागात भेट दिली असता त्यांना या ठिकाणी अतिक्रमण करून अनधिकृतपणे पीरबाबाचा दर्गा उभारले असल्याचे निदर्शनास आले। त्यांनी तात्काळ धुळे मनपा अतिक्रमण विभागाशी आणि पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून सदर दर्गा काढून घ्यावी अशी मागणी केली। यानंतर संबंधित अतिक्रमण केलेल्या घरमालकाला त्या ठिकाणी बोलावून त्याच्याकडूनच ते अतिक्रमण केलेले पीरबाबाची दर्गा काढून घेण्यात आली। यापुढे कोणीही लँड जिहाद यासारखे प्रकार करत असतील तर त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन माजी उपमहापौर कल्याणी आंबळकर यांनी केले आहे। आज प्रभाग क्रमांक 14 प्रतापनगर येथील काही लोकांची तक्रार मला काल आली होती रात्री। तशी 2 दिवसापूर्वीच मी एक चक्कर मारताना मला थोडंसं काही गोष्टी आढळल्या होत्या। आढळल्यानंतर मी थोडी संभ्रमात होती, परंतु मला काल रात्री काही लोकांचे फोन आले आणि तोंडी तक्रार असल्याकारणे माझ्याकडे काही लेखी वगैरे नाही आहे, परंतु मला तोंडी तक्रारी आल्यानंतर त्या गोष्टीची दखल घेत मी आज इथे आलेली होती। मी आज इथे सगळं
आतमध्ये जाऊन वगैरे सगळं बघितलं. आमच्याकडे काही व्हिडिओज वगैरे मी काढून ठेवलेले आहे आमच्या मुलांनी. तर तिथे सगळं बघितलं तर आज एवढा सुंदर परिसर, आपण स्वच्छ परिसर, सुंदर परिसर, मोठमोठे लोकांनी प्लॉट विकत घेतलेले आहे. या जागेंच्या किमती भरपूर आहे. परंतु या ठिकाणी आज तुम्ही मागे बघत असाल, या ठिकाणी दर्गा इथे एक स्थापन केलेला होता. आमचं विशेष एक म्हणणं होतं की जर तुम्ही आदिवासी समाजाचं ते एक उद्दिष्ट आपल्याला दाखवत होते, परंतु आदिवासी समाज हा आमच्यासाठी प्रेरणादायीच आहे. आणि आमचं म्हणणं होतं त्यांना की या ठिकाणी तुम्ही जर कधी एकलव्य महाराजांचा जर पुतळा उभारला असता आणि त्याची सेवा केली असती, ते आम्हाला अधिक चांगलं वाटलं असतं. आणि इथून पुढेही जर तुमची इच्छा असेल तर आम्ही त्याला मदत करू. परंतु त्यांनी तिथे दर्ग्याचं रूप स्थापन केलेलं होतं. सर्व दर्गा तिथे स्थापन केलेला होता. हिरवे पडदे वगैरे तिथे टाकलेले होते. आणि त्याच कारणावरनं आम्ही आज इथे आलेलो होतो. त्याला मुलाला म्हणजेच त्या इथे जो राहतो त्या मुलांना वगैरे बोलवल्यानंतर त्यांनी आमच्यासोबत अरेरावीची भाषा केली. त्यामुळे मी पोलीस अधिकाऱ्यांना भेटली. आपले गुसर साहेब, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे, पुन्हा महानगरपालिकेत आयुक्त मॅडमला फोन केला. आयुक्त मॅडमनी लगेच आपल्याला आपल्या कामाची दखल घेत लगेच प्रसाद साहेबांना पाठवून दिलं आपल्याकडे, अतिक्रमण विभागाच्या साहेबांना. त्यांनी सगळं पाहणी केल्यानंतर त्यांनी सगळं रिकामं करून घेतलेलं आहे. सामान वगैरे सगळं काढलेलं आहे. आणि त्यांनी त्यांच्या हाताने स्वतः ती जागेचं नस्तबुनत केलेलं आहे. 2-4 आपण की धुळ्यामध्ये अशा अनेक परिसरांमध्ये हा लँड जिहादचा प्रकार घडतोय. ही जागा मालक आता त्याचा पुरेपूर आपल्याला अभ्यास नाही किंवा सांगता येणार नाही, निश्चिती नाही. तर त्याचे जे मालक आहे ते मालकांचा कुठेही ठाव ठिकाणा नाही. आणि सदर लोक जे राहतात ते जवळपास 30 ते 40 वर्षापासून इथे वास्तव्यास आहे. परंतु त्यांना त्या लोकांनी ती जागा राहण्यासाठी दिली होती. त्यांच्याजवळ कुठलेही कागदपत्र नाही, त्यांच्याजवळ कुठलीही लेखी नाही. परंतु लोकांनी एक सहानुभूती म्हणून त्यांना राहण्यात जागा दिली होती. परंतु त्यांनी त्याचा हा असा गैरवापर केला. आणि लँड जिहादचा प्रकार हा इथे या परिसरात एवढ्या महागड्या परिसरामध्ये घडतोय हे बघून आज आम्हाला हे पाऊल उचलण्यास भाग पाडावे लागले. महाराष्ट्र राज्य पारिचारिका संघटनेतर्फे पारिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर शुक्रवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात धुळ्यात पारिचारिका संघटनेतर्फे सहभाग घेत निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पारिचारिका संघटनेतर्फे पारिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यभर दिनांक 18 पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या कामबंद आंदोलनात धुळे येथील पारिचारिका संघटनेतर्फे सहभाग घेत शहरातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पारिचारिका संघटनेतर्फे पारिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले आहे. त्यात 15 व 16 जुलै 2025 रोजी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात आले. दिनांक 17/7/2025 रोजी राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्यात आले आणि दिनांक 18 जुलै राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी निवारण, राज्यातील पारिचारिकांना केंद्र शासनाप्रमाणे नर्सिंग भत्ता 7,200 रुपये, गणवेश भत्ता 1,800 रुपये मंजूर करावा व पात्र पारिचारिकांना शैक्षणिक भत्ते मंजूर करावे. पदनाम बदल करावा. दिनांक 6/6/2025 रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाने निर्गमित केलेल्या कंत्राटी भरती परिपत्रकातून पारिचारिकांना वगळण्यात यावे. परिचर्या संवर्गातील शुश्रूषा, शैक्षणिक व अशैक्षणिक विविध पदांच्या कायमस्वरूपी 100% पदभरती, पदनिर्मिती व पदोन्नती करण्यास याव्यात. वाढलेल्या अतिरिक्त खाटा, नवीन महाविद्यालय व वाढत्या विद्यार्थी संख्येनुसार नवीन आकृतीबंध मंजूर करावा. पारिचारिकांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याने पारिचारिका संवर्गाच्या स्वतंत्र संचालनालयाची स्थापना करावी. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या धर्तीवर पारिचारिका संवर्गासाठी शुश्रूषा संचालक, सहसंचालक पदाची पदनिर्मिती करण्यात यावी. अधिपारिचारिका सेवा प्रवेश नियमातील लिंगभेद निर्माण करणे, स्त्री पुरुष प्रमाण 80-20 वगळावे. परिचारिकांच्या आस्थापनाविषयक कामकाजातील दप्तर दिरंगाई दूर करावी. जीएनएम विद्यार्थी पारिचारिकांचे विद्यावेतन मागील 70 वर्षापासून वाढले नाही. वाढती महागाई व बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांप्रमाणे जीएनएमच्या विद्यार्थ्यांनाही विद्यावेतन देण्यात यावे. आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले. या बेमुदत कामबंद आंदोलनात धुळे येथे पारिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र परिचारिका संघटना धुळे जिल्हा शाखा याची संघटक असून आम्ही 2 दिवसीय धरणे आंदोलन केलेलं होतं. आमच्या मागण्यांसाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी
आणि तरीही सरकारने आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे आम्ही काल दिनांक 17 रोजी एक दिवसीय आंदोलन केलं. तरीही सरकारच्या कानापर्यंत आमची आरोळी गेलेली नाही. त्यामुळे आज दिनांक 18 पासून आम्ही बेमुदत संप करत आहोत. आणि आमच्या प्रमुख मागण्या आहे की परिचारिकांचे कंत्राटीकरण बंद करा. परिचारिकांना जो केंद्रामध्ये भत्ता मिळत आहे नर्सिंग अलाउन्स, तो आम्हालाही मिळावा. समान काम समान वेतन याप्रमाणे. त्याचप्रमाणे आम्हाला गणवेश भत्ता मिळावा. आणि आमचा जो स्वतंत्र सेल आहे तो निर्माण व्हावा, ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आणि यासाठी आम्ही यावेळेस आक्रमक भूमिका घेतलेली आहे, कारण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या 40 वर्षापासून प्रलंबित आहेत. धन्यवाद. धुळे तालुक्यातील निंबोळे येथे लोकशाही समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. लोकशाहीर समाजसुधारक लेखक साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त धुळे तालुक्यातील निंबोळ येथे अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी दिलीप खिवसरा, सतीश मोरे, राजेंद्र सोनवणे, अर्जुन सोनवणे, सीताराम महाजन, नाना सूर्यवंशी, शांताराम सूर्यवंशी, श्यामसिंग राजपूत, माधव चित्ते, प्रेमचंद खंडेलवाल, लोटन मोरे, सुभाष सोनवणे, प्रमोद सोनवणे, रामदास महाजन, गुड्डू खैरनार, पंकज सोनवणे, प्रकाश सोनवणे, शांताराम सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. नमस्कार, मी दिलीप कांतीलाल खिवसरा, राहणार निंबूळ. आज 18 जुलै लोकशाहीर साहित्यिक संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे योगदान देणारे अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त आज आम्ही निंबूळ ग्रामपंचायत समोर अभिवादन केले. त्याचप्रमाणे आम्ही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे ही मागणी आम्ही ग्रामस्थ करत आहोत. आणि त्या हिशोबाने आज आम्ही पोस्टकार्ड माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना पाठवत आहोत आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा ही उचित मागणी आम्ही करत आहोत. तरी मागणीचा आपण त्वरित विचार करावा ही विनंती करतो. पुनश्च अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करतो. आणि पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त फाशीपूल चौकात अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न. प्रतापनगर भागामध्ये असलेल्या अतिक्रमित दर्ग्याचे अतिक्रमण भाजपा पदाधिकाऱ्यांच्या दबावानंतर काढले. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू. निमगुळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त करण्यात आले अभिवादन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.